एक महत्त्वाची अपडेट समोर येते की सध्या डिजिटल प्लॅटफॉर्मवरती सगळ्यात ट्रेंडिंगवर चालणारी कॉकरोच जनता पार्टीचं जे काही एक अकाउंट आहे या ठिकाणी हॅक करण्यात आलेलं आहे आणि नेमकं काय माहिती आहे ती तुम्हाला थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करतो। कॉकरोच जनता पार्टी या आंदोलनात्मक संघटनेवर मोठा डिजिटल हल्ला झाला आहे। संघटनेचे अधिकृत इंस्टाग्राम पेज त्याचबरोबर अभिजित दिपके यांचं वैयक्तिक इंस्टाग्राम अकाउंट, ट्विटर खाते आणि बॅकअप अकाउंटही या ठिकाणी हॅक करण्यात आलेलं आहे, बंद करण्यात आलेलं आहे। सोशल मीडियावरील या अचानक हल्ल्यामुळे कॉकरोच जनता पार्टीचे संपूर्ण ऑनलाईन उपस्थिती क्षणार्धात संपुष्टात आली आहे। अधिकृत इंस्टाग्राम पेज हॅक झाल्याची जी काही माहिती संघटनेने दिली आहे। आम्ही खात्याचे एक्सेस गमावला आहे असे एका अधिकृत निवेदनामध्ये म्हटलंय। अभिजित दिपके यांचे वैयक्तिक इंस्टाग्राम अकाउंट देखील हॅक करण्यात आलेलं असून त्यांच्या ट्विटर खात्यावर विथेड अशी सूचना दिसत आहे। त्यांचं बॅकअप अकाउंटही डाऊन करण्यात आलेलं आहे। एकंदरीत बोलायचं झालं तर अभिजित दिपके हे कॉकरोच जनता पार्टीचे प्रमुख चेहरा म्हणून ओळखले जातात। त्यांनी ही मोहीम सुरू केली। या घटनेची पार्श्वभूमी अशी आहे की गेल्या काही दिवसांमध्ये कॉकरोच जनता पार्टीने सरकारच्या काही धोरणांविरोधात ऑनलाईन मोहीम राबवल्या होत्या। त्यामुळे सरकार आणि पक्षात तणाव निर्माण झाला होता। अनेक राजकीय निरीक्षक हॅकिंगला राजकीय दबाव मानत आहेत। सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरनं माहिती मिळवण्याचा जो काही प्रयत्न सुरू असताना हॅकिंगच्या घटनेमुळे पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत। अभिजित दिपके यांच्या समर्थकांनी वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवरनं संपर्क साधण्याचा प्रयत्न सुरू केला आहे। एकंदरीतच झालेला हा डिजिटल हल्ला हा कशा स्वरूपाचा आहे किंवा तुमचं या डिजिटल हल्ल्याबद्दल काय मत आहे एक कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। त्याचबरोबर चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।